नमस्कार मैत्रिणींनो, आम्हीच आवाजावा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज पाहू शकताय शुक्रवारची पूजा झाली आहे आणि अशा प्रकारे आपली पूजा झाली आहे. नैवेद्य वगैरे दाखवला आहे शिऱ्याचा. मग त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर छानपैकी ही शेतातली भाजी आहे. भाजी मंडईत न जाता शेतातून आणली होती. एकीकडे भाजीची तयारी केली. बाळ बघा मध्ये करत होतं. म्हटलं ताजी ताजी भाजी आहे त्याची भाजी करावी आणि आपण थोडीशी मटकीची भाजी करावी त्याच्यासाठीची तयारी केली होती. लसूण 2 टोमॅटो घेतले होते, 1 कांदा घेतला होता आणि छान प्रकारे ही शेतातली भाजी आणली होती. आणि म्हटलं चला हे बारीक पेस्ट वगैरे करून छानपैकी आज शुक्रवार होता, मग रात्री आपली भाजी वगैरे करावी छान झणझणीत. म्हणून मग अशा प्रकारे या मिक्सरमधून छान प्रकारे पेस्ट केली. टोमॅटो याची प्युरी करून मस्त म्हणलं मसाल्याची भाजी करता येईल. मग अशा प्रकारे मिक्सरमधून काढून झालं. मग कढई वगैरे ठेवली. तुम्ही कशी करतात ही भाजी नक्की कॉमेंट्समध्ये आम्हाला सांगा. आम्ही अशा प्रकारे ही शिजून वगैरे झाली. एक शिट्टी घेतली. मग छानपैकी डाळ शिजली होती. मध्ये मध्ये बाळ करत होते हे दे ते दे. त्यांना बघून हा सगळं काही स्वयंपाक वगैरे करावा लागतो. 2 बाळ घरात आहेत. अशा प्रकारे मग गॅस वगैरे चालू केला. त्याच्यावर कढई ठेवली. तेल वगैरे टाकलं. त्याच्यानंतर जिरे. अशा प्रकारे आम्ही भाजी करत असतो. छान प्रकारे कढई अशी गरम होऊन दिली. त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं. ही भाजी आमच्या दोघींसाठीच करत होतो, कारण की थोडीशी म्हणलं आज थोडं तिखट काळ्या मसाल्याची करावी. म्हणून म्हटलं छानपैकी प्रकारे करावी. दिवसभर उपवास होता. पूजा वगैरे सर्व काही व्यवस्थित झाली. मागच्या शुक्रवारी करण्यात नव्हती आली. मग छान प्रकारे तेल वगैरे टाकून जी प्युरी केली होती टॉमॅटोची वगैरे ती तेलामध्ये छान प्रकारे अशी परतून घेतली. थोडीशी ब्राऊन होईपर्यंत छान अशी परतली. मग त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आपले मसाले जे आहेत ते कांदा लसूण मसाला, तिखट, लाल तिखट, हळद आणि किंग मसाला तुम्ही टाकू शकता. काळा तुमच्याकडे कोणता मसाला असेल तर तो टाकायचा. तो पण कधी जेव्हा आपण हे छान प्रकारे परतून वगैरे घेतल्यानंतर मग टाकायचा. तुम्ही कसं टाकतात ते नक्की सांगा कॉमेंट्समध्ये. आम्ही असं टाकतो आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून परत थोडंसं त्याला शिजवतो. म्हणजे तो मसाला पूर्ण एकजीव होऊन छान प्रकारे शिजतो. त्याच्यात थोडा परत वरून किंग मसाला टाकला. ते कसं टेस्ट वगैरे थोडीफार चांगली आहे. मिसळ पाव मसाला जो आहे तो नाही ह्याच्यात यूज केला, कारण म्हटलं आपलं साधेच मसाले टाकले टेस्ट छान लागते. ही पोळीबरोबरच खायचे. पाव वगैरे हे बाहेरचा प्रकार आम्ही खात नाहीत. अशा प्रकारे ही भाजी थोडीशी पाणी ओतून चांगलीच परतवली आणि त्याच्यानंतर मग थोडी मटकी त्याच्यात चांगली फ्राय होऊन दिली. ते पाणी तर होतं आणि त्याच्यावर थोडं झाकण ठेवून म्हटलं थोडं 5 मिनटं त्याला चांगली वाफ आल्यानंतर मग आपण त्याच्यावर पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर मग थोडी उकळी आली की मग ती भाजी कशी व्यवस्थित होते. अशा प्रकारे त्याच्यात पाणी वगैरे टाकलं आणि मग त्याच्यात थोडं आपल्या चवीनुसार मीठ वगैरे तुम्ही टाकू शकतायत. मग अशा प्रकारे पाणी वगैरे हे केलं. थोडीशी उकळी वगैरे म्हटलं येऊन द्यावी. मग उकळी आल्यानंतर उकळी यायच्या अगोदरच थोडं मीठ टाकलं. सगळ्यात शेवटी आम्ही मीठ टाकतो. तुम्ही कसं टाकता नक्की सांगा. अशा प्रकारे ही भाजी एकीकडे मग कणिक भिजवण्यास घेतली. आम्हाला कणिक दोघींना आणि बाळांसाठी त्यांच्यासाठी म्हटलं पोळ्या कराव्यात. एकीकडे भाजी शिजलीच होती. मग त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर कट करून वगैरे टाकली आणि थोडेसे थालीपीठ करायचे होते. आज ते शेतातून एका ताजी अशी शेतातूनच ह्याची पण भाजी आणली होती मेथीची. म्हणलं त्याचे थालीपीठ काही करावे. आमच्यासाठी पोळ्या वगैरे आणि काही थालीपीठ वगैरे करावे. अशा प्रकारे पोळ्या एकीकडे चालू होत्या. छान प्रकारे 8-10 पोळ्या वगैरे केल्या आणि मग त्याच्यानंतर म्हटलं
हे पाहू शकतायत पोळ्या वगैरे होतच आल्यात आणि मग त्याच्यानंतर ते थोडं थालीपीठ करायचं होतं. मग थालीपीठची तयारी एकीकडे पोळ्या झालं की केलं, त्याच्यात तिखट मीठ त्याच्यामध्ये थोडंसं सर्व काही आपलं हे टाकून घेतलं, मेथी वगैरे टाकून घेतली आणि अशा प्रकारे छान ताजी होती म्हणून छान थालीपीठ होते. अशा प्रकारचा आजचा दिवस होता. कसा वाटला नक्की सांगा. ह्या रेसिपी केल्या घरच्या घरी. तुम्ही कसं करता ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.